पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने अचानक भयानक आता सखीची आई म्हणजे खरी तेजस्विनी कामत कान्हाच्या समोर येऊन उभी राहणार आणि सरकारांच्या भूतकाळाचा आरसा कान्हासमोर लख्ख स्वच्छ होणार आणि दुसऱ्या बाजूला आता तेजस्विनी ही मनस्विनीच्या डोळ्यात धूळ झोकून पळून जाणार। आता नेमकं काय काय कसं होतं हे सगळं बघूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर आता इकडे कान्हाने सखीच्या सह्या वगैरे करून घेतलेल्या असतात। त्यानंतर कान्हा आणि सखीचं सूप पिऊन झालेलं असतं, चायनीज खाऊन झालेलं असतं। मग कान्हा आता सखीला म्हणतो, सखी मॅडम तुम्ही आता घरी जा। तर दुसऱ्या बाजूला आता इकडे तेजस्विनी लायटर पेटवते आणि आता ती ठरवते की आता बास, आता ह्या पिंजऱ्यातनं मी मुक्त होणार। आणि मग तेजस्विनी ही काय करते, तेजस्विनी जाते आणि पहिलं तर तिथे जी गादी वगैरे ठेवलेली असते त्या गादीला आग लावते आणि आता ती गादी जाळते। त्यानंतर मग मागच्या बाजूला एक मोठं लाकूड लावून ठेवलेलं असतं जे तेजस्विनीला उचलता येणार नाही असं मागच्या बाजूच्या दरवाजाला ते लाकूड ती जाळते आणि त्या जळालेल्या जागेतनं आता तिला पळायचं असतं। मग त्यासाठी तिला पिण्याच्या पाण्याचं जे मडकं ठेवलेलं असतं त्या मडक्याने ती तिकडची थोडीशी आग बुजवते आणि कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने पुन्हा बाहेर निघून जाते आणि पुन्हा तिकडच्या बाजूने आग लावते जेणेकरून कोणाला कळायलाच नको। त्यानंतर मग आता ही आग लागलेली सगळी आता बघते ती म्हणजे त्यास तेजस्विनीला सांभाळायला ठेवलेली बाई। मग आता लगेचच ती सरकारांना कॉल करते आणि म्हणत असते, सरकार अहो इकडे ह्या बाईनं आग लावलेली आहे संपूर्ण खोलीला आणि धडाधडा जळतंय सगळं, अहो काय करू काही कळत नाही आहे, मला तर वाटतं आतमध्ये जळून खाक झाली, मेली ती, अहो तिच्या ओरडण्याचा किंकाळण्याचा सुद्धा आवाज येत नाही आहे। त्याबरोबर पुढे ती विचारते काय करू सरकार, आग विझवू का? त्याबरोबर सरकार म्हणतात की नाही अजिबात विझवू नको। तसंही तिचे दिवस भरत आलेच होते, तिला मी वर पाठवणारच होते। मग त्याआधी तिला देवानेच वर पाठवलं, तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे, फक्त गुपचूप तिकडनं निघा आणि बाहेर निघून जा। त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते ठीक आहे सरकार जसं तुम्ही म्हणाल तसं, आणि मग लगेच ती फोन ठेवते आणि तिकडनं निघायला लागते। मग सरकार पुन्हा तिला फोन करतात आणि म्हणतात पण पहिलं खातर जमा करून घ्या की ती आतमध्ये जिवंत नाही आहे। त्यावर ती म्हणते नाही सरकार, जिवंत असण्याचा प्रश्न येतच नाही ना, पूर्ण आग लागलेली आहे, सबंध खोली जळते आहे, त्यामुळे ती जिवंत असू शकत नाही। तर आता मग तेजस्विनी फोन कट करते आणि आता तिला खूप आनंद होतो। ती म्हणते वाह, पहिल्यांदा माझ्या नशिबाने माझी एवढी अचूक साथ दिलेली आहे। उद्या तसं नाही असं मी त्या तेजस्विनीला मारून टाकणारच होते, आता तसंही तिचा जिवंत राहून काहीही उपयोग नाही आहे। उद्या आमच्या वाढदिवसाच्या दिवशी कान्हा सगळी प्रॉपर्टी सखीच्या नावावरून माझ्या नावावर ट्रान्स्फर करून देणार। एकदा का माझी सगळी प्रॉपर्टी मला मिळाली की मग मी त्या तेजस्विनीचा खेळ खलास केलाच असता, तिला मारून टाकलंच असतं। आता दुःख फक्त ह्या गोष्टीचं राहिलं की मला त्या तेजस्विनीचा जीव माझ्या हाताने घेता नाही आला। नेहमी माझ्या सुखावरती तिचं विरजण असायचं, प्रत्येक वेळी सगळे तिचं कौतुक करायचे आणि मला मात्र कोणी ढुंकूनही बघायचं नाही। पण आता ती माझ्या जागी म्हणजे भिकारी आहे आणि मी तिच्या जागी ह्या वैभवात लोळते आहे आणि तिला मारायची हौस जी अपूर्ण राहिली आहे ती मी तिच्या मुलीला मारून पूर्ण करेनच। पण आधी माझ्या विरुद्ध कुणाला काही पुरावे तर मिळाले नाही आहेत ना, हे शोधून काढलं पाहिजे। त्या बेर्डेच्या घरी कोणाला तरी पाठवलं पाहिजे असा विचार करून मग सरकार आता त्या पोलिसाने जो त्यांना पत्ता दिलेला असतो तो पत्ता ताबडतोब त्या त्यांच्या माणसांना पाठवतात आणि सांगतात ह्या पत्त्यावरती जायचं आणि इकडे जो कोणी माणूस असेल त्याला उचलायचं। सरकारची माणसं लगेच या गोष्टीसाठी हामी भरतात। ती माणसं तिकडे जातात पण घराला त्यांना कुलूप दिसतं। लगेचच ती लोक तिकडनं सरकारांना ही गोष्ट फोन करून सांगतात की इथे तर कोणीच राहत नाही। तर दुसऱ्या बाजूला आता सखी ही कान्हाला म्हणत असते, कान्हा अरे असं काय करतोयस, बघ ना, विचार कर ना, तू त्या प्रॉपर्टी डीलरकडे उद्यासुद्धा जाऊ शकतोस ना, एजंटकडे। आपण आहे ना आज एवढी छान डेट प्लॅन केली आहे, आपण एक काम करूया ना, प्लीज लॉंग ड्राईव्हवर जाऊया ना, चल ना मरीन ड्राईव्हवर जाऊयात ना प्लीज कान्हा, प्लीज। कान्हा म्हणतो नाही नको,
सखी म्हणते पण का? कान्हा म्हणतो कारण माझं काम आजच्या आज होणं गरजेचं आहे. हे बघा बेबी सरकार, मग मला उद्या सरकारांच्या वाढदिवसामध्ये वगैरे वेळ मिळणार नाही, त्यामुळे मला जाऊ द्या. आणि तसंही तुम्हालाही वाढदिवसाची काहीतरी तयारी करायची असेलच की, सरकारांना काहीतरी गिफ्ट वगैरे सुद्धा द्यायचं असेल, त्याचंसुद्धा प्लॅनिंग करायचं असेल, त्यामुळे आता तुम्हीसुद्धा घरी जा आणि मी निघतो. जा लवकर. आता मनातल्या मनात कान्हा म्हणत असतो, काय सांगू तुम्हाला बेबी सरकार, मला कुठे जायचं आहे. मला काहीही करून आजच्या आज माना ते कागदपत्र द्यायचे आहेत, नाहीतर माझ्यावरती नाराज होतील. मला मानकडे जायचं आहे. सखी म्हणते कान्हा, इतक्या रात्री कुठला रे प्रॉपर्टी डीलर भेटणार आहे तुला? कान्हा म्हणतो मित्र आहे ना तो माझा, त्यामुळे तो मला रात्री अपरात्री भेटू शकतो. बरं तुम्ही जा कार घेऊन, मी एक काम करतो, मी जातो. त्याबरोबर मग सखी म्हणते मी आणि कार घेऊन जाऊ? त्यावर कान्हा म्हणतो हो तुम्ही जा गाडी घेऊन, मी जातो ना. त्याबरोबर सखी म्हणते नाही नको, तू गाडी घेऊन जा, मी रिक्षाने जाईन. कान्हा म्हणतो अहो सखी मॅडम, रात्र झाली आहे, एवढ्या रात्री तुम्हाला रिक्षा वगैरे कुठं मिळणार आहे, त्यापेक्षा तुम्ही गाडी घेऊन जा, मी रिक्षाने जाईन, किंवा मी माझं काय करायचं ते बघेन ना, मी किरणला वगैरे बोलवेन. त्यावर मग सखी म्हणते कान्हा, अरे तू माझा नवरा आहेस, सखी कामतचा, मग तुझ्या मित्रासमोर वजन पडायला हवं की नको, असं भारी वाटलं पाहिजे ना तुला एकदम. त्यावर मग कान्हा आता मनातल्या मनात विचार करतो, सखी खरंच माझा किती विचार करते आणि मी मात्र सखीबरोबर किती चुकीचा वागतो. मी तिची प्रॉपर्टी तिच्यापासून हिसकावून घेतली आणि बिचारीला या सगळ्याची जाणीवही नाही आहे. सखी म्हणते काय झालं कान्हा, कसला एवढा विचार करतोयस? कान्हा म्हणतो काही नाही. आता मनात तो म्हणत असतो, सखी जेव्हा तुला कळेल ना की तू कोणाची बायको आहेस, तेव्हा तुला गर्व वाटेल. कबीर किर्लोस्करची बायको आहेस तू. त्याबरोबर मग सखी म्हणते कान्हा काय? कान्हा म्हणतो काही नाही, माझ्या बायकोला माझ्याबद्दल किती काय अप्रूप वाटतं ते बघतोय. त्यानंतर मग आता लगेचच कान्हा म्हणतो बरं निघूया मग. आणि मग आता सखीला रिक्षा पकडून देतो कान्हा, तिला सांभाळून घरी जा वगैरे सांगतो. आणि त्यानंतर मग तो गाडी घेऊन आता मानकडे जायला निघालेला असतो. आता तो जात असताना अचानकच त्याच्यासमोर एक बाई येऊन थांबते आणि ती आता माझी मदत करा असं म्हणत हात जोडते. अंधारात ती बाई कोण आहे नेमकी हे कान्हाला दिसत नसतं. कान्हा आता गाडीतनं खाली उतरतो आणि म्हणतो ओ बाई कोण? आणि बघतो तर काय, सरकारांसारखा सेम चेहरा. आता कान्हाला प्रश्न पडतो की ही बाई कोण आहे? कान्हा लगेचच त्यांना म्हणतो सरकार. त्याबरोबर आता लगेच इकडे तेजस्विनी घाबरते आणि म्हणत असते नको तिला नका सांगू, मी कसा बसा माझा जीव वाचवून पळाली आहे, मी हात जोडते तुमच्यासमोर, पाया पडते, तिला नका सांगू. त्याबरोबर कान्हा म्हणतो नाही एक मिनटं प्लीज तुम्ही घाबरू नका, या इकडे या, बसा. आणि मग तो रस्त्याच्या शेजारी आता जे फुटपाथ असतात त्याच्यावरती तेजस्विनीला बसायला लावतो, तिला पाणी वगैरे देतो गाडीतनं आणून. आणि मग तो तिला विचारतो कोण आहात तुम्ही, आणि तुम्ही सरकारांचं नाव काढल्यावर एवढं घाबरता का, आणि तुम्ही एकदम सरकारांसारख्या कशा काय दिसताय, नक्की काय प्रकरण आहे हे सगळं? मग तेजस्विनी आता कान्हाला सांगते मी तिची जुळी बहीण आहे. त्याबरोबर आता कान्हा म्हणतो काय म्हणजे मनस्विनी? त्याबरोबर ती म्हणते नाही तेजस्विनी. त्यावर कान्हा म्हणतो कसं काय शक्य आहे? सरस्वती खानोलकरांनी 2 मुलींना जन्म दिला होता, एक तेजस्विनी खानोलकर आणि एक मनस्विनी खानोलकर. तेजस्विनी खानोलकर म्हणजे राघव कामत सरांची बायको, सरकार त्या तर तिकडे आहेत, म्हणजे तुम्ही मनस्विनी. त्यावरती म्हणते तेच तर सांगते ना मी आहे खरी तेजस्विनी आणि ती आहे मनस्विनी. माझं वैभव, माझं घर, माझा संसार माझ्यापासून हिसकावून घेण्यासाठी तिने माझं रूप घेतलं, माझ्यासारखी वावरली आणि मला तिने बंदिस्त करून ठेवलं. त्याबरोबर कान्हाला आता हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते हे बघ तिला माझी प्रॉपर्टी हवी आहे ना, माझा पैसा हवा आहे ना, तिला जे हवं आहे ते सगळं घेऊ दे, मला काही नको आहे मला. तसंही आता माझं काय उरलं आहे, माझी सगळी खरी संपत्ती तर माझा राघव आणि माझी मुलगी आहे, सखी माझी मुलगी, ती त्या मनस्विनीची मुलगी नाही आहे, ती माझी मुलगी आहे, सखी माझी मुलगी आहे. त्याबरोबर आता कान्हा आता तेजस्विनीची अवस्था बघून पूर्णपणे थक्क झालेला असतो. तेजस्विनी कान्हासमोर हात जोडते आणि त्याला रिक्वेस्ट करू लागते
प्लीज एकदा माझ्या सखीबरोबर भेट घालवून द्या, मग मी सुखाने मरायला तयार आहे. तुला माहिती आहे का, उद्या एकदा का माझी सगळी प्रॉपर्टी ती मनस्विनी सखीला लुबाडून तिच्या नावावर करून घेणार आणि मग ती मला मारणार असं तिने ठरवलं. पण मला असं नाही होऊ द्यायचं. मनस्विनीला काहीही झालं तरी सखीची प्रॉपर्टी मिळता कामा नये. जर राघवने कष्टाने उभी केलेली प्रॉपर्टी त्या मनस्विनीला मिळाली तर ती माझ्या नवऱ्याच्या कष्टांवरती राज्य करेल आणि माझ्या सखीला ती मारून टाकेल. मला सखीला हे सर्व सांगायचं आहे. प्लीज मी हात जोडते तुझ्यासमोर, प्लीज मला माझ्या सखीजवळ घेऊन जा, मला सखीपर्यंत घेऊन जा फक्त, बास. त्याबरोबर आता सखी करतानाच तिला भोवळ येते आणि ती खाली कोसळायला लागते. ती म्हणत असते माझ्याकडे फार वेळ नाही आहे, प्लीज मला सखीकडे घेऊन जा प्लीज. त्यावेळी कान्हा आता तिला म्हणतो हो 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 तुम्ही शांत व्हा. त्यावर मग आता ती म्हणते मी रिक्वेस्ट करते. त्यावर कान्हा म्हणतो कळलं मला आणि काळजी करू नका, काहीही होणार नाही आहे तुम्हाला, कोणी मारू शकणार नाही आहे तुम्हाला, मी मदत करेन तुमची. सखीपर्यंत जायचं आहे ना तुम्हाला, मी घेऊन जाईन. पण सध्या तुमची परिस्थिती खूप बिकट आहे, खूप नाजूक आहे. सध्या तुम्ही सखी मॅडमकडेच काय कुठेही जाणं तुमच्यासाठी खूप रिस्की आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्याबरोबर चला. त्यावर ती म्हणते तू पुन्हा मला सरकारकडे घेऊन जाणार ना, तू पुन्हा मला त्या मनस्विनीच्या ताब्यात देणार ना. त्यावर कान्हा म्हणतो नाही नाही नाही, मी असं काहीही करणार नाही, ट्रस्ट मी. असं समजा की तुमचा मुलगा तुम्हाला सांगतोय, विश्वास ठेवा माझ्यावर, मी तुम्हाला नाही फसवणार. तुम्हाला सखीजवळ जायचं आहे ना, मी तुम्हाला सखीपर्यंत घेऊनही जाईन, तुमची भेटही घडवून देईन आणि त्या सरकारला सखीच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. हा माझा शब्द आहे, हा ह्या कबीर किर्लोस्करचा शब्द आहे. आता कबीर किर्लोस्कर हे ऐकून लगेचच तिकडे तिला धक्काच बसतो. मग ती म्हणते म्हणजे देवदत्त भाऊजी. त्याबरोबर कान्हा म्हणतो हो अगदी बरोबर, देवदत्त किर्लोस्करांचा मुलगा. मलासुद्धा सरकारांना अद्दल घडवायचीच आहे. यासाठी मी तुमच्या मुलीबरोबर सखीबरोबर लग्न केलं. त्यावर ती म्हणते म्हणजे माझ्या सखीचा नवरा. त्यावर कान्हा म्हणतो हो, कान्हा वाडीकर म्हणजेच कबीर किर्लोस्कर. असो तुम्ही चला माझ्याबरोबर, नंतर मी तुम्हाला सर्व सविस्तर समजावून सांगेन. आता तुम्ही इथे असं बाहेर थांबणं योग्य नाही आहे. एव्हाना सरकारांपर्यंत तुम्ही गायब आहात ही बातमी पोहोचलीही असेल आणि सरकारांनी तुम्हाला शोधायला माणसंही लावली असतील. सध्या तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला सेफ जागी ठेवतो. आणि मग कान्हा तिकडनं आता सखीच्या आईला स्वतःच्या घरी घेऊन जातो. माना सांगतो की मा यांना इथंच राहू द्या. आणि मग तो सखीच्या आईला सांगतो तुम्ही काळजी करू नका, इथं तुम्हाला कसलाही धोका नाही आहे. सरकारांच्या वाढदिवसाला प्रेस कॉन्फरन्स मीडिया आलेली असेल तेव्हा मी तुम्हाला तिकडे घेऊन जाईन आणि सगळ्यांच्या समोरच आपण सरकार उर्फ मनस्विनी कामत हिचा खरा चेहरा जगासमोर आणायचा. त्यावर हे ऐकून तेजस्विनी कान्हाला साथ द्यायला तयार होते. कान्हा म्हणतो तुम्ही इथे निश्चिंत राहा. माना सांगतो मा ह्यांची काळजी घ्या. मा विचारतात हा सगळा काय प्रकार आहे. कान्हा म्हणतो मी तुम्हाला सगळं सविस्तर नंतर सांगेन, पण आता मला काही तयारी करायची आहे, आत्ता माझ्या हातात वेळ नाही आहे. असं म्हणत तो तिकडनं निघतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. आता नेमकी कान्हाला कसली तयारी करायची आणि कान्हा पुढे काय करणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद